त्या जुन्या हॉस्पिटलमध्ये पेशंट लोक कमी ॲडमिट व्हायचे. ICUच्या जवळच 307 नंबरची रूम होती. त्याकडे कोणाचं लक्ष नसायचं. ते रूम धूळखात पडली होती कारण तिथं कोणी ॲडमिटच होत नव्हतं. पण हॉस्पिटलचा वॉचमॅन त्याचं काम आहे सगळीकडे निरीक्षण ठेवायचं, सगळीकडे लक्ष ठेवायचं. रात्रीचे 2 वाजले होते. वॉचमॅन झोपण्याच्या आधी सगळ्या हॉस्पिटलला राऊंड मारत असतो. वॉचमॅनचं लक्ष गेलं 307 नंबर रूमचा. आपोआप दरवाजा उघडला. वॉचमॅननं अजून निरखून बघितलं तर त्याला एक पांढऱ्या रंगाची साडी घातलेली बाई दिसली. तिचा चेहरा एकदम लाल होता. डोळ्याच्या जागी खड्डे होते. वॉचमॅननं जवळ जाऊन बघितलं तर त्या बाईचा रडण्यासारखा आवाज येत होता. वॉचमॅन जसा जसा तिच्या जवळ गेला तेव्हा ती अचानक गायब झाली आणि वॉचमॅन ओरडत सुटला. वॉचमॅन खूप घाबरला. त्याच हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांजवळ गेला. डॉक्टरनी त्याला चेक केलं आणि सांगितलं की तुला काही भूतभीत नाही दिसलं, तुला मानसिक आजार झाला, ते म्हणजे स्लीप पॅरालिसिस. मित्रांनो, कमेंट करून सांगा की खरंच भूत असते का सगळा मनाचा खेळ असते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो, त्यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा.